या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। या आषाढी वारीत आषाढी एकादशीला किमान 15 लाख वारकरी भाविक पंढरपूर शहरात येऊ शकतात। याचा अंदाज घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली इन्सिडेंट कमांडर, जिल्हा नगरपालिका प्रशासन व पंढरपूर नगर परिषद यांनी पंढरपूर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी शहराचे 5 भाग करून या 5 भागात स्वच्छता, शौचालयाची व्यवस्था, शौचालय साफसफाई करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ, सक्शन मशीन तसेच अन्य आवश्यक साधन सामुग्री यांचे सूक्ष्म नियोजन करून अत्यंत प्रभावीपणे स्वच्छता मोहीम राबवली आणि स्वच्छ वारी, निर्मळ वारीचा प्रत्यय वारकरी भाविकांना आणून दिला। येथे येणाऱ्या भाविकांनी स्वच्छतेच्या सुविधेबद्दल अत्यंत समाधान व्यक्त केलेच, परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वच्छतेच्या कामाचे कौतुक केले। या 5 भागांमध्ये स्वच्छतेची धुरा सांभाळण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी ब्रांच डायरेक्टर ऑफ हायजीन म्हणून जिल्हा प्रशासन अधिकारी वीणा पवार यांची नियुक्ती केली। त्यांच्या अंतर्गत 5 वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 13 मुख्याधिकारी स्वच्छता नोडल अधिकारी म्हणून नेमले। या परिसरात चंद्रभागा वाळवंट, पत्रा शेड, 65 एकर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, मंदिर परिसर, बसस्थानक, अर्बन बँक असे 5 भाग करण्यात आले होते। स्वच्छतेच्या दृष्टीने चंद्रभागा वाळवंट हा सर्वात आव्हानात्मक भाग असल्याने तेथे एकूण 7 भागात 7 मुख्याधिकारी नेमले। प्रत्येक मुख्याधिकारी यांच्याकडे शहर समन्वयक, शहर अभियंता, स्वच्छता निरीक्षक, नप लिपिक तसेच सफाई कर्मचारी अशी 20 जणांची टीम नेमली होती। या कामाकरता 50 स्वयंसेवकांनी सुद्धा मदतीचा हातभार लावला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीपूर्वी सोयी सुविधांची पाहणी करताना चंद्रभागा वाळवंटात स्वच्छतेच्या दृष्टीने आणखी मनुष्यबळ वाढवण्याबाबत सूचित केले होते। चंद्रभागा नदीकडेच्या दोन्ही बाजूची स्वच्छता वेळोवेळी करून संपूर्ण वाळवंट स्वच्छ राहील याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले होते। चंद्रभागा वाळवंट परिसरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात। या परिसरात वारकऱ्यांना, भाविकांना, महिलांना स्वच्छतेची सुविधा देण्याकरता एकूण 400 तात्पुरते शौचालय उभारले गेले। पूर्ण शहरात एकूण 2000 तात्पुरते शौचालय उभारले गेले। या शौचालयांची वारंवार स्वच्छता, निर्जंतुकीकरण, त्यातील मैलाचे सक्शन तसेच शौचालयासाठी पाण्याचा पुरवठा, हँडवॉशची सुविधा, वारंवार स्वच्छता करून घेण्यासाठी सर्व मुख्याधिकारी, त्यांच्या जिल्हा प्रशासन अधिकारी, नगरपालिका वीणा पवार यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली। स्वच्छता आणि ODF टीमचं काम सकाळी 4 ते 10, 10 ते सायंकाळी 6, सायंकाळी 6 ते रात्री 12 या वेळेत चालायचं। उघड्यावर कोणीही शौचास बसू नये म्हणून शिट्ट्यांचा वापर करून कधी समजून सांगून भाविकांना, वारकऱ्यांना, महिलांना शौचालयाचा वापर करावा अशी जनजागृती पथकाने केली आणि खऱ्या अर्थाने या वर्षीची आषाढी वारी ही स्वच्छ वारी, निर्मळ वारी आणि ओपन डेफिनेशन फ्री चंद्रभागा वाळवंट या संकल्पना आपल्याला सत्यात उतरताना दिसल्या। जिल्हा प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आषाढी वारी 2024च्या प्रत्येक बाबींवर कटाक्षाने नियंत्रण ठेवले। वारीची मागील 2 महिन्यांपासून ते तयारी करत होते। अनेक लोकप्रतिनिधींनी आणि प्रत्यक्ष वारकरी भाविकांनी प्रशासनाने दिलेल्या सोयी सुविधांबद्दल, स्वच्छतेबद्दल आभार मानले। त्यापैकी जिल्हा नगरपालिका प्रशासन व जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांनी पंढरपूर शहर तसेच पालखी मार्गांवरील नगरपालिकांच्या स्वच्छतेबाबत खूप चांगले काम केल्याने पालखी प्रमुख, दिंडी प्रमुख, वारकरी यांचे समाधान झाल्याचे दिसून आले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।